मुदखेड भारतीय जनता पार्टी बहुमताने सत्तेत आल्यास देशाचं भारतीय संविधान बदलणार अशी वल्गना विरोधी पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केली व जनमानसांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवला। याविषयी पुढील काळात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्त्याने जागरूक असणं गरजेचं असून सरकार कोणाचेही आले तरी कुठल्याही परिस्थितीत संविधानाचा मूळ गाभा मात्र कोणालाही बदलता येणार नाही। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा बंधनकारक असल्याचं प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते खासदार अशोकराव चव्हाण यांनी येथील रणखोडदास मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या वतीने 2 ऑगस्ट रोजी आयोजित तालुकास्तरीय अधिवेशन व संवाद सहकाऱ्यांशी या कार्यक्रम प्रसंगी बोलताना केला। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला प्रारंभ केला असून 85 भोकर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सुकन्या श्री जयाताई चव्हाण या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं। त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी थेट संवाद साधायला माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी प्रारंभ केला। या संवाद मेळाव्यास भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड, बाळासाहेब देशमुख बारडकर, भीमराव पाटील कल्याणे, संचालक गांधी पाटील पवार, निलेश देशमुख बारडकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी पाटील खंटिंग यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक केला, तर माजी नगराध्यक्ष नारायणराव कोतावर, माजी सभापती लक्ष्मणराव जाधव, पत्रकार प्रल्हाद म्हस्के यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। पुढे बोलताना खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण यांनी या मतदारसंघामध्ये विकासाचा पाया भरला। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण मार्गक्रमण करीत असून नव्या पिढीला त्यांचं महत्त्वपूर्ण कार्य कळायला हवं। नव्या पिढीला ताकद देण्यासह गाव सांभाळण्याचं काम आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी अंतर्गत मतभेद बाजूला सारून करावं। लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या बाजूला सारून विधानसभा निवडणुकीत त्या होणार नाहीत याची कटाक्षाने काळजी घ्या। महायुती सरकारमार्फत समाजातील सर्व घटकातील व्यक्तींच्या कल्याणाकरिता ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहा। महायुती सरकारने कुणाचंही आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला 10% आरक्षण दिले। आरक्षणाबरोबरच गुणवत्ताही तितकीच महत्त्वाची असून त्या दृष्टीने प्रयत्न करून यशाचं शिखर गाठा। आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या नंतर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पात्र व गरजू व्यक्तींना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी बोलताना दिली। यावेळी डॉक्टर संदीप पंचलिंग, प्रवीणाप्पा काचावर, संतोष बागाडे, पारगावकर, युवा नेता रामसिंग चव्हाण, संजय उर्फ पप्पू सोनटक्के, संजय चव्हाण, उत्तमराव चव्हाण, प्रकाश पा सूर्यवंशी, मुन्ना चांडक, प्रभाकर पांचाळ, कानोबा बिस्मिल्ले, हमीद भाई भंगारवाले, गजानन कमळे, मनोज कुमार कांबळे, नितीन चौंदते, बजरंग खोडके यांच्यासह शहर व तालुक्यातील प्रमुख भाजपा कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केलं, तर आभार माजी नगरसेवक संजय आवलवार यांनी मानले। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।